मांजरी बुद्रुक येथे मोठ्या बिल्डरांच्या बांधकामांना अभय देत सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांची घरे मात्र उद्ध्वस्त केली जात असल्याचा गंभीर आरोप माजी सरपंच शिवराजप्पा घुले यांनी केला आहे. मांजरी बुद्रुकच्या तलाठी, लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदार आणि थेऊरच्या सर्कल अधिकाऱ्यांकडून नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप करत घुले यांनी संबंधित महसूल कार्यालयांच्या बाहेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा तक्रार क्रमांक आणि स्वतःचा मोबाईल क्रमांक असलेले फ्लेक्स लावले. मांजरी बुद्रुक येथील वतन जमिनीवरील घरे नजराणा दर आकारून नियमित करावी तसेच कथित गैरप्रकारांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आणि जनाक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा शिवराजप्पा घुले यांनी दिला आहे. दरम्यान संबंधित महसूल अधिकाऱ्यांकडे आरोपांबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून सर्वसामान्यांना न्याय देणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पूर्ण हवेली तालुक्यात फक्त मांजरी गावात हेतू परस्पर गट नंबर 88 मध्ये पण श्रीरामनगर तुपे एम्पेरियो आणि गट नंबर 68 शिवचैतन्य कॉलनी नंबर 1 आणि 2 फक्त एवढंच भागात खूप अतितत्परतेने म्हणजे त्या कसाबला फाशी दिली नाही त्याच्यापेक्षा जास्त तत्परतेने तहसीलदार मॅडमने आमच्यावर कारवाई केली. एका महिन्यात 3 नोटिसा, तलाठी ऑफिसचा सगळा स्टाफ नोटिसा फोन करून देणे किंवा हातात देणे हे सगळे उपद्व्याप त्यांनी खूप तत्परतेने खूप म्हणजे हायट्रॅकवर चालवले. याच्यामागे यांचा काय उद्देश होता ते माहिती नाही. आम्ही त्यानंतर माननीय प्रांत साहेबांकडं अपील केलं. 26 जुलै 2026 रोजी आम्हाला आदेश मिळाला गट नंबर 88ला. तर त्या आदेशात तात्पुरती स्थगिती पूर्णपणे आदेशात मेन्शन केली होती. तरीही 6 ऑगस्ट 2026ला तलाठी सर्कल तहसीलदार मॅडमनी झुगारून आमच्या सातबाऱ्यावर पूर्णपणे बोजा टाकला व आम्हाला देशोधडीला लावले. आज 2020-21ला मार्केट रेटप्रमाणे आम्ही जागा विकत घेतल्या, लोन काढले. त्या प्रॉपर्टीवर लोन नाही तर गावाकडच्या मालमत्तेवर बाकी सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून आम्ही लोन काढले, लोन भरतोय. आणि आता यांनी आम्हाला सरासरी 20 ते 30 लाखाचा बोजा आमच्या सातबाऱ्यावर प्रत्येकाला टाकलेला आहे. तर आता इथून पुढे करायचं काय? त्यानंतर यांच्या मध्यस्थांच्या धमक्या पण अशा असतात की आता तुमच्या जागा लिलावात काढणार, त्या डिमॉलिश करणार. या सगळ्या गोष्टीने आम्ही पूर्णपणे प्रचंड मानसिक कष्टात आलेलो आहोत. तरी शिवराजप्पांनी थोडं व्यवस्थित मार्गदर्शन करून या सगळ्यातून आम्हाला रस्ता काढून द्यावी हीच आमची विनंती. धन्यवाद. नमस्कार, मी शिवचैतन्य कॉलनी लाईन नंबर 1 मधल्या राहणाऱ्या आम्ही सगळ्या गृहिणी आहोत. जे आता शिवराजप्पा पाटील यांनी जे सांगितलं आमच्या मनातलंच सांगितलंय. आम्ही जे कष्ट करून 20-25 वर्षापूर्वी आमच्या सासऱ्यांनी कोणी जमीन घेतली असेल त्याच्यावर आम्ही आमचे जे स्त्रीधन असतं ते विकून आम्ही जागा घर बांधले, ते पण अर्धवट घर बांधली असं पण नाही काय काहींची. आणि ती आम्हाला कर्ज काढून आता पुढं बांधायचंय, मुलांची लग्न करायची कर्ज काढून ह्या लोकांनी आताच आमच्यावर बोजा चढवलाय. ते तसंही ठीक आहे, आम्ही अगोदर सुद्धा कायद्यानुसार सगळं केलेलं आहे. आम्हाला स्टे आला होता तरी ह्यांनी त्याच्या अगोदरच बोजा आमच्यावर चढवले. आणि आम्ही अगोदर इथेही मोर्चा आणला होता त्याच्या आधी, जेव्हा आमच्याकडे लागोपाठ 3 वेळा नोटीस आल्या त्यावेळेस या मॅडम आम्हाला म्हटल्या होत्या की तुम्ही दोघी तिघी आला असता तरी मी तुम्हाला सहकार्य केलं असतं, तुम्हाला तिथपर्यंत तुमची नोटीस पाठवली असती. मग आता ह्या मॅडमनी सहकार्य का नाही केलं आम्हाला, आमच्या ह्याच्यावर एवढा बोजा का चढवला? कारण की सगळ्यांनी आम्ही पण आमचं काम चालू होतं कायदेशीरित्या स्टे आणणं किंवा प्रांतमध्ये जाऊन आम्ही हे केलं होतं की आम्हाला मुदत पाहिजे. तरी सरकार आम्हाला आमच्याकडून काय एवढे पैसे, आम्ही एवढे पैसे भरू शकत नाहीये. जे ठीक आहे, ज्यावेळेस आम्ही घेतली त्यावेळेस जर तुम्ही म्हटलं भरा तर आम्ही तेवढं भरू शकतो, पण एवढी अवाढव्य रक्कम आम्ही कुठून भरणार? आमची घरदारं सुद्धा बांधायची आम्हाला, अजून आम्ही कशी बांधणार, काय करणार? हे सगळं जाणीवपूर्वक गोरगरिबांकडून पैसे उकळण्याचं काम आहे ना. मांजरीमध्ये सर्वे नंबर 68 व 88 मध्ये झालेल्या कारवाईबाबत आज आपण हे अर्ज किंवा बोर्ड लावायचा निर्णय घेतलाय. माननीय तलाठी असू, मान्य सर्कल साहेब असू किंवा मान्य तहसीलदार असू, यांच्याकडनं लोकांना पैशाची मागणी होत आहे, चुकीच्या पद्धतीने वागले जात आहे, सर्वसामान्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढवला जात आहे. आणि जे बिल्डर आहेत त्यांनी ज्यावेळेस खड्डे खाणलेत ते खड्डेची कसलीही रॉयल्टी भरलेली नाही, तिथं कारवाई होत नाही. 2005च्या आधी समजा एनए टॅक्स माफ झाला, म्हणजे 5च्या नंतर माफ झालाय डिसेंबरच्या, त्याच्या आधीचा एनए टॅक्स वसूल केला जात नाही, अनऑथराइज बिल्डिंगला पाडल्या जात नाही.
तुम्ही तिथं कसली कारवाई दाखवत नाही का? आता तिथं पाकिट पोहोचतंय. मग आज तुम्ही सर्वसामान्यांच्या घरावरती जे 20 वर्षापूर्वी त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी जर हे केलंय सरक नाही जागा खरेदी खत केली आणि खरेदी खत हे 20 वर्षापूर्वीच्या रेटनी जर त्यांचं काही भंग केला असं याचा शर्तीचा, तर त्याच्यानुसार त्या रेटने आम्ही पैसे भरायला तयार आहे ना 50%. म्हणजे आम्ही 1.5 लाख रुपयाला जागा घेतली तर आम्ही 50 भरू. तुम्ही आम्हाला आजच्या रेटनी सांगताय 15 लाख आणि 17 लाख रुपये भरायला. म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक करताय. मग बिल्डरांना का सोडताय? आज मांजरीमध्ये कारवाई झाल्या. कारवाईमध्ये मी पाहिलं की तो पॉकलँड 10-11 गुंठ्याच्या बिल्डिंग समोर उभा राहतोय आणि छोट्या बोळीतनं आतमध्ये जाऊन सर्वसामान्यांची घरं पाडतोय. 1 गुंठा, 1.5 गुंठा, 2 गुंठ्यावाल्यांची. म्हणजे तुम्ही काय ठरवलंय की सर्वसामान्य माणसाच्या जीवाशी खेळायचा, त्याच्या नरड्या पाय द्यायचा. तर आज सगळ्यांचा प्रश्न पडलेला असेल की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असताना आज हा असे बोर्ड लावतोय किंवा अशा पद्धतीने स्टेटमेंट का देतोय. तर सर्वसामान्यांचा आवाज माझ्या नेत्यांपर्यंत पोहोचावा. कारण ही लोक नेत्यांपर्यंत जाऊ शकत नाही, ह्यांना वेळ मिळत नाही. ह्यांची हातावरची पोट आहेत. अतिशय गरीब लोक आहेत. कोण रिक्षा चालवतंय, कोण लेडीज कामाला जातात. अशा कुटुंबातून आलेल्या लोकांवर जर तुम्ही अन्याय करताय किंवा त्यांच्या नारड्या पाय देताय, तर मी आता सगळ्या लोकांना सांगितलंय, हे बोर्डवरती असं लिहिलंय की अँटी करप्शन कोणी जर पैशाची मागणी केली तर अँटी करप्शनच्या टोल फ्री नंबरवरती संपर्क साधावा आणि अजून काय त्रास झाला आणि अजून काय डिटेल्स हवे असेल तर माझा नंबर दिलाय, मला संपर्क साधावा. मग आज हा जो लढा आहे तर हा सर्वसामान्यांसाठी लढतोय. मी ह्या लोकांच्या सातबाऱ्यावर जो बोजा चढवलाय तो तसं पाहिलं तर कलम 45 आणि 47 2005 रद्द असताना त्यांनी ऑर्डर आता केलेली आहे आणि चुकीच्या पद्धतीने बोजा चढवलेला आहे. मी ह्याच्यासाठी धरणे आंदोलन कलेक्टर ऑफिस समोर करणार आहे आणि बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे. जोपर्यंत ह्या गोष्टीचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. शासन असो आमचं किंवा कोणी असो, सगळ्यांना जाग आली पाहिजे आणि कळलं पाहिजे की सर्वसामान्यावरती काय त्रास होतोय. त्याच्यासाठी आज मी हा आवाज उठवलेला आहे. तर माझी अशी विनंती असेल मीडियाला बी की हा आवाज वरतीपर्यंत पोहोचला पाहिजे, कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे. कलेक्टरला कळलं पाहिजे की खालच्या लोकांनी काय तमाशा घालून ठेवला आणि काय धिंगाणा घातलाय पैशासाठी. त्यासाठी हा आवाज उठवायचा मी प्रयत्न चालू केलेला आहे. तुम्ही तर आता बोलताना सांगितलं की जी भारतीय जनता पार्टीचा आपल्या गळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीची तर गळ्यामध्ये आहे आणि या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीची एकनिष्ठ नेते म्हणून तुमची ओळख आहे या परिसरात. मग तरीही तुम्हाला स्वतःच्या सरकारच्या विरोधामध्ये अशी भूमिका घेताना सरकारच्या विरोधात नाही. सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य माणूस मला रोज येऊन भेटणार आहे का? सर्वसामान्याला शक्य आहे का कुठं जाऊन भेटणं? मी सगळ्यांना एवढ्यांना गाडीत घालून नेऊ शकतो का सगळीकडे? नाही. तर मीडिया मार्फत सरकारपर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी मी आज भारतीय जनता पार्टीचे मफलर घालून कार्यकर्ता हे दाखवून मीडिया मार्फत आवाज पोहोचवायचा प्रयत्न करत आहे.